नमस्कार, मी नागेश करपे. आपण पाहत आहात महाराष्ट्र दर्पण. दर्पण दिनानिमित्त जय मल्हार पत्रकार अंधूर संघाच्या वतीने 2026 दिनदर्शिका प्रकाशन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. या समारंभात दैनिक सकाळचे तुळजापूर प्रतिनिधी जगदीश कुलकर्णी यांना स्वर्गीय शंकरअण्णा आलुरे स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा सन्मान अंधूर येथील नीलकंठेश्वर मठाचे मठाधिपती शिवयोगी शिवाचार्य महास्वामी यांच्या शुभहस्ते देण्यात आला. समारंभाच्या सुरुवातीस बाळशास्त्री जांभेकर व शंकरअण्णा आलुरे यांच्या प्रतिमेचे पूजन व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. दिनदर्शिका प्रकाशन झाल्यानंतर तुळजापूर येथील सकाळचे पत्रकार जगदीश कुलकर्णी यांना सन्मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवयोगी शिवाचार्य महास्वामी होते. तसेच प्रमुख उपस्थितांमध्ये जवाहर विद्यालयाचे प्राचार्य उमाकांत शेट्टी, अविनाश मोकाशे, सुरेश आलुरे, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत हागलगुंडे, तुळजापूर सकाळचे पत्रकार जगदीश कुलकर्णी मंचावर उपस्थित होते. प्रास्ताविक शिवशंकर तिरगुळे व आभार दयानंद काळुंके यांनी मानले. हार्दिक शुभेच्छा आणि अनंत धन्यवाद. मी काय जास्त बोलणार नाही. मराठीत बोला म्हणते तर आपल्याला मराठी जमत नाही. कन्नड बोलले तर तुम्हाला कळत नाही. ಕನ್ನಡದಾಗ ಮಾತಾಡ್ಲೇನ್ರಿ ತಿಳಿತದ. ಜೈ ಮಲ್ಹಾರ್ ಪತ್ರಿಕಾ ಸಂಘದ ಅನೇಕ ವರ್ಷಗಳಿಂದ ಬರಕತ್ಯಾರ. ವಿಶೇಷ ಏನಂತಂದ್ರೆ ಅಣ್ಣನ ಹೆಸರಿನಿಂದ ಇವತ್ತು ಪುರಸ್ಕಾರ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ಯಾರ. ಆಲೂರೆ ಅವ್ರ ಕೆಲಸ ಪ್ರಾರಂಭ ನಾ ಶುರುವಾತಿಗೆ ಬಂದಾಗಿನಿಂದ ಅವ್ರದ್ದು ನಮ್ಮ ಸಂಪರ್ಕ. ಅವರು ಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ಬಡವರು ಶ್ರೀಮಂತರು ಏನೂ ಇಲ್ಲ. ಯಾರು ಬರ್ತಾರಲ್ಲ ಅವರೆಲ್ಲರಿಗೂ ರೊಕ್ಕ ಕೊಟ್ಟರು आयतं ಕೊಡದೆ. हे जे समाजातले जे गुरुवर्य आहेत हे आपले आदर्श स्थान आहेत. त्यांच्या पूर्वीच्या मठाधिपतींनी अलौकिक असं कार्य करून त्यांचं जे म्हणजे मठाधिपती आहेत ते पुढे कार्य चालू करत असतात. आणि हे कार्य करणं तसं तेवढं सोपं नाही. कारण हे जे समाजातले जे गुरुवर्य आहेत हे आपले आदर्श स्थान आहेत. त्यांच्या पूर्वीच्या मठाधिपतींनी अलौकिक असं कार्य करून त्यांचं जे म्हणजे मठाधिपती आहेत ते पुढे कार्य चालू करत असतात. आणि हे कार्य करणं तसं तेवढं सोपं नाही. कारण